तर सर्वांनाच आता कळलेलं आहे की बिग बॉस मराठी सीझन 5 आणि बिग बॉस OTT सीझन 3 हा क्लॅश होणार आहे आणि ह्या क्लॅशचा सर्वात मोठा धक्का कुठल्या सीझनला भेटेल, नेमकं बिग बॉस OTT सीझन 3 पडेल की बिग बॉस मराठी सीझन 5 हिट होईल। तर याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। त्याआधी मी तुमचं मनापासून काय होतं त्याला आभार मानणार आहे, कारण की आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। ते फक्त आणि फक्त तुमच्या कृपेमुळे। मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब हे खूप मोटिवेट करतं मला आणि अपेक्षा आहे की पुढे येणारे काही काळामध्ये आपण खूप सारे टार्गेट जे आहेत आपले ते पूर्ण करू। तर मित्रांनो, चला आता मुद्द्याकडे वळूया, ते की नेमका कुठला सीझन हा फ्लॉप होऊ शकतो किंवा कुठला सीझन हिट होऊ शकतो। आता फ्लॉप होण्याचा सीझन जर बघायला गेलं ना कुठला असेल ना, तर तो बिग बॉस OTT सीझन 3 आहे। त्याच्या मागचं सर्वात पहिलं कारण एक म्हणजे की सलमान खान यावेळेस बिग बॉस OTT सीझन 3 हा होस्ट करणार नाहीये। त्याचं काहीतरी मूवी वगैरेचं शूटिंग वगैरे चालू आहे, त्याच्या डेट्स खाली नाहीयेत त्यामुळे, आणि त्याच्या जागेवर करणार आहे होस्ट म्हणून अनिल कपूर। आणि अनिल कपूरची एवढी ऑडियन्स मला नाही वाटत तेवढा ग्रॅब करू शकते। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यावेळेस तुम्हाला बिग बॉस OTT सीझन 3 बघायचा असेल तर त्यांचा म्हणजे जिओ सिनेमाचा तुम्हाला प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे। प्रीमियम सबस्क्रिप्शन जर तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही बिग बॉस OTT सीझन 3 बघू नाही शकत। हे दोन मुद्दे आहेत की होस्ट चेंज झालेला आहे, सलमान खान होस्ट नाहीये, आणि प्रीमियम म्हणजे पैसे देऊन तुम्हाला तो सीझन बघावा लागणार आहे। यामुळे खूप सारी जनता ही तिकडे न जाता दुसरा कुठला तरी शो बघत बसणार आहे, असं मला कुठे ना कुठेतरी वाटतंय। आता बोलूया बिग बॉस मराठी सीझन 5 बद्दल। बिग बॉस मराठी सीझन 5 हा सुपर हिट होण्याचे चान्सेस खूप जास्त आता निर्माण झालेले आहेत। त्याच्या मागचे कारण तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने आता गेल्या काही दिवसांपासून प्रोमो व्हायरल झालेला आहे ना, त्यांनी सर्व रेकॉर्ड तोडलेले आहेत। जे रिजनल लँग्वेज आहेत ना, त्या सगळ्यांचे रेकॉर्ड हे बिग बॉस मराठीच्या प्रोमोने तोडलेले आहेत। आणि खूप सारी जनता आता एक्साइट झालेली आहे की बिग बॉस मराठी सीझन 5 आता महेश मांजरेकर होस्ट न करता रितेश देशमुख करतोय। तर रितेश देशमुखची वेगळी फॅन फॉलोइंग जी आहे ती बिग बॉस मराठीकडे यावेळेस वळणार आहे। आणि खूप सारे असे यंग कंटेस्टंट हे बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरामध्ये येणार आहेत ना, त्यांनी खूप जास्त फायदा हा बिग बॉस मराठीला होणार आहे। आणि ह्याचा सगळ्यात मोठा तोटा हा होणार आहे म्हणजे महाराष्ट्रातली जनता बिग बॉस OTT कडे कुठे ना कुठेतरी दुर्लक्ष करेल आणि फक्त बिग बॉस मराठी सीझन 5 हा बघायचा प्रयत्न करेल। त्याच्या मागचं कारण असं आहे की यावेळेस खूप सारे इंटरेस्टिंग टास्क असणार आहेत, इंटरेस्टिंग घर आहे आपले यावेळेस, आणि इंटरेस्टिंग असा होस्ट देखील आलेला आहे। तर मित्रांनो, नेमकं तुमचं काय मत आहे या सर्व गोष्टींवर नक्की मला सांगा, कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे। आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।